चला रोल. इलेक्ट्रोल बॉन्डचा सध्या देशभरात राजावर काय बघतात, कसं बघताय हे सगळं? रोजच ह्याच्या म्हणजे एकापेक्षा एक गंभीर अशी माहिती रोज बाहेर येते आणि इलेक्ट्रॉनिक बॉन्डची एक श्वेतपत्रिका अर्जंटली सगळ्यांनी काढावी आणि प्रत्येक पक्षाने त्यांना इलेक्टोरल बॉन्ड्स कुठून मिळाले हे पारदर्शकपणे सांगावं. कारण इलेक्टोरल बॉन्ड्सची जी माहिती आत्तापर्यंत मीडियामध्ये आली आहे ती धक्कादायक आहे आणि दुर्दैव आहे की ज्या सगळ्या म्हणजे जो प्रश्न मांडला होता सुप्रीम कोर्टाने की क्विट प्रो को हा शब्द माननीय सुप्रीम कोर्टाने वापरलाय, तर क्विट प्रो को अशा गोष्टी आहेत का? आणि आज मीडियामध्ये किंवा चॅनलमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मीडियामध्ये जी माहिती इलेक्टोरल बॉन्ड्स बद्दल येते ती अतिशय चिंताजनक आहे आणि त्याच्यामुळे लोकांसंभ्रमात आहे की हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार या देशातला हा इलेक्टोरल बॉन्ड्स आहे का, असा एक विचार सगळ्यांच्याच मनात येतो. दुसरीकडे काल इंडिया आघाडीची बैठक झाली मुंबईमध्ये, पण उद्धव ठाकरेंना याच्या माध्यमातून टार्गेट केलं जाते, भाजप असेल किंवा शिवसेनेकडून दोन्हीच्या गटाकडून टार्गेट केलं जाते. उद्धव ठाकरेंना हिंदुत्व सोडलं अशा देखील मला याची माहिती. कालची मीटिंग अतिशय उत्तम झाली आणि त्याच्यामुळे कोण काय. दुसरीकडे मिशन बारामतीमध्ये आखलेलं आहे. खरं तर भाजपचा प्रश्न पण तुम्हाला विचारणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं की चंद्रकांत पाटील असं म्हणतात की आमचं फक्त एकमेव उद्दिष्ट आहे पवारांना पाडा. अनेक ठिकाणी त्यांनी पवार नाही शरद पवारांना पाडा अशा बोलत. कसं बघताय याकडे? वैयक्तिक असं नाही, एकतर आम्ही सामाजिक जीवनात आहोत, पण हे दुर्दैव आहे की बारामती मध्ये त्यांचा एकच ध्येय आहे की शरद पवारांना हरवणं. विकास डेव्हलपमेंटचे काही मुद्दे, आज बारामतीमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे, टँकरची गरज आहे, छावण्यांची गरज आहे. हा महागाई बेरोजगारी असा कुठलाही मुद्दा, ना विकासाचा, ना महागाईचा, ना बेरोजगारीचा, ना दुष्काळाचा, ना टँकरचा, ना शेतीचा, ना हमी भावाचा एकही मुद्दा त्यांनी कोणी मांडला नाही. भारतीय जनता पक्षाचं एकच लक्ष आहे की आदरणीय पवार साहेब शरद पवारांना हरवणे हा एकच त्यांचा टार्गेट आहे. हे खूप दुर्दैव आहे आणि ज्या पद्धतीने ते बोलतायत हा छत्रपतींचा आणि शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे, हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. ही लढाई वैचारिक असते, वैयक्तिक नसते. आणि वैचारिक लढाई की ज्या धमक्या, ज्या पद्धतीने ह्यांना संपून टाकू अशी ही भाषा आहे, ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला अजिबात शोभत नाही. आणि शेवटी जे मनात आहे ते काल ओठात आलं. त्यांचा एकच कार्यक्रम आहे की शरद पवारांना संपवणं. हे शब्द माझे नाही आहेत, त्यांचे. आणि दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण आज भारतीय जनता पक्षाने सुडाचं राजकारण आणि गलिच्छ राजकारण झालंय. ते म्हणतात विकास विकास, पण विकासाचा मुद्दाच राहिला नाही. काल ते पुन्हा एकदा सिद्ध झालं. तुम्ही एकीकडे म्हणताय की आमची वैयक्तिक लढाई नाहीये परंतु वैचारिक आहे, पण दुसरीकडे अशा पद्धतीनं भाजप म्हणा किंवा इतर पक्ष असतील ते सातत्यानं वैयक्तिक टीका करताना पाहायला मिळतात. याबद्दल तुम्ही कसं बघता? बघा, ते त्यांचे संस्कार आहेत. माझ्यावर माझ्या आईने आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे जे संस्कार आहेत त्याच्यात कधीही वैयक्तिक टीका किंवा वैयक्तिक कुठल्या व्यक्तीबद्दल बोलणं हे आमच्यावर झालेले संस्कार नाही. आमच्यावर जे संस्कार झाले ते वैयक्तिक कधी नाही, ही राजकीय आणि वैचारिक लढाई आहे माझ्यासाठी. आता बाकीचे कसे वागतात हे मी नाही कंट्रोल करू शकत, मी कशी वागू शकते हे मी कंट्रोल करू शकते. उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे चिन्ह आणि पक्षाच्या संदर्भात. काय अपेक्षित आहे, काय वाटतंय तुम्हाला? मला कसं वाटेल आता माननीय सुप्रीम कोर्टच निर्णय घेईल ना, मी कसं सांगेन. पवार कुटुंब प्रचारासाठी बाहेर पडले गेले. काल श्रीनिवास पवारांनी प्रचाराला सुरुवात केलेली. खरं तर अनेक राजकीय चर्चांना उदाहरण आलंय की बापूंनी प्रचार सुरू केलेला आहे आणि त्यांनी अजित पवारांवर टीका देखील केली. मला असं वाटत नाही त्यांनी टीका केली आहे. श्रीनिवास दादांनी त्यांच्या गावात जे त्यांचं घर आहे ते त्यांचे मित्र परिवार आहेत त्यांच्यासमोर त्यांचं मन मोकळं केलं. त्याच्यामुळे
एवढा पण अधिकार या देशात राहिला नाही की एखाद्या माणसाने आपल्या घरात जाऊन आपल्या लोकांच्या समोर मन नाही मोकळं करायचं तर कुणासमोर मन मोकळं करायचं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की श्रीनिवास दादा आणि शर्मिला वहिनी माझ्या दर इलेक्शनला माझा प्रचार करतात. 1960 साली साहेबांनी गुलाबराव जेधेंचा प्रचार केला होता, त्यावेळेस संपूर्ण पवार कुटुंब एका बाजूला होतं आणि आता तीच आणि त्यांनी त्यांचा उमेदवार निवडून देखील आणला. परंतु आता सध्या परिस्थितीला बघता अजितदादा एकटे पडले तसं पुन्हा एकदा म्हणायचं का, कारण अजित पवारांनी गेल्या काही दिवसापूर्वी स्टेटमेंट केलं होतं की मला कुटुंबात एकटं पाडलं गेले, कदाचित माझा प्रचार माझं कुटुंब सोडलं तर करणार नाही आणि तसंच होताना दिसतं. मला याची फारशी काय माहिती नाही आणि खरं तर तुम्हाला सांगू आमच्या कुटुंबातले काहीच लोक राजकारणात आहेत. बाकी सगळ्यांचं एक पर्सनल आणि प्रायव्हेट आयुष्य आहे जे ते अतिशय प्रायव्हसी राखून जगतात आणि तो अधिकार त्यांना आहे. इंदापुरात गोळीबाराची घटना बघितली, काय वाटतं ही घटना बघून? कारण साधारण 8च्या दरम्यान हा गोळीबाराचा विषय हा सातत्याने महाराष्ट्रात होतोय. महाराष्ट्रात क्राईम वाढलाय का तर डेटा सांगतो हो. आणि अर्थातच या राज्याचे गृहमंत्री जेव्हा जेव्हा मी त्यांच्या विरोधात जेव्हा बोलते मग ते नाराज होतात माझ्यावर. पण मला एक सांगा, एक महिला म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक नागरिक म्हणून माझा अधिकार नाही का की या देशाच्या गृहमंत्र्याला जेव्हा क्राईम वाढतो तेव्हा आमची सुरक्षितता म्हणजे माझी म्हणजे सुप्रिया सुळे नाही पण ह्या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता ही नैतिक जबाबदारी ही या राज्याच्या गृहमंत्र्याची नाही का? एवढा क्राईम, त्यांच्याच पक्षाचे आमदार हे पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात. त्यांच्या पक्षाचे आमदार आणि मित्र पक्षाचे लोकांना धमक्या देतात. हा कुठला महाराष्ट्र? कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र? हा प्रश्न मनात पडतो आणि प्रचंड अस्वस्थता. क्राईम वाढले. कोयता गँग कधी आपल्या पुण्यात जिल्ह्यात होती तरी का? आहे की नाही? इंदापूरला एवढी आपल्याला धडकी भरवणारी घटना झाली आणि बंदूक म्हणजे काय खेळणं झालं या राज्यामध्ये. आणि क्राईम वाढलेला आहे. मी म्हणत नाही, केंद्र सरकारचा डेटा दाखवतोय की महाराष्ट्रात हे ट्रिपल इंजिनचं सरकार आल्यापासून क्राईम वाढलाय. लोकसभेच्या दृष्टीनं दुसरा प्रश्न विचारतो, कारण माढ्यामध्ये हालचालींना वेग आलेला काही. एकीकडे विजयसिंह मोहिते पाटील नाराज आहेत, एकीकडे रामराजे नाराज आहेत. पुन्हा एकदा परतीच्या वाटा सुरू झाल्यात असं वाटतं का? कारण आतापर्यंत तुमच्याशी कोणी संपर्क सांगायला मला याची काही माहिती नाही. पण मला वाटतं एका लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येक कोणी कुणाबरोबर जायचं हा म्हणजे दडपशाही दिल्लीमधून होतेच. म्हणजे अनेक वेळा तुमच्याही चॅनल्सवर मी बघते कोणाला धमकी दिली, काय दिली, अशा गोष्टी कानावर येतात. पण आम्ही लोकशाहीच्या मार्गाने पारदर्शकपणे या राज्यात आजपर्यंत इलेक्शन करत आलो आणि इथे पण करत सत्याच्या मार्गाने. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.